पुणे जिल्हा रूरल कन्झ्युमर डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून वितरकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आलेला होता. दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी हॉटेल S4G येथे हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आलेला होता. वेगवेगळ्या ठिकाणाहून जुन्नर, आंबेगाव, बेल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर इकडून अनेक वितरक एकाच वेळी एकाच ठिकाणी आलेले होते. तर हा आपण स्नेहमेळावा पाहूया. त्याचबरोबर इथे असलेल्या प्रत्येक वितरकांनी आपले प्रोडक्ट कसे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, वितरकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले तेही पाहूया. आज वितरकांचा जो स्नेह मेळावा आहे त्यामध्ये अनेक असे वितरक आणि स्वतः मालक असलेले अनेक प्रोडक्ट करते आलेले आहेत. आज आपण पाहत आहोत आई ग मसाले आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमके काय आहेत मसाले. नमस्ते मॅम. नमस्ते. तुमच्या आई ग मसाले याबद्दल तुम्ही काय सांगाल? आई ग हे नाव आहे ना, ते आम्ही अशासाठी ठेवलं आहे की आपल्याला भूक लागली की आईची आठवण येते, काही आवडलं तरी आपल्याला आईची आठवण येते, म्हणून आपण आई ग असं म्हणतो. त्या हिशोबाने आम्ही असे आई ग नाव. काय आहे वैशिष्ट्य तुमच्या मसाल्यांचं? आमचे मसाले जे आहेत ते सगळे घरगुती पद्धतीने तयार केलेले आहेत, त्यामुळे त्याच्याने जळजळ होत नाही. आणि मिसळ मसाला, दाल तडका मसाला, ह्या मसाले इन्स्टंट म्हणजे ते असे आहेत की तुम्ही वापरल्यावर हॉटेलसारखी टेस्ट तुम्हाला मिळते. ताक मसाला जो आहे विदाउट ऑनियन गार्लिक, फक्त सगळे मसाले आहेत, फक्त एकच मसाला मध्ये ओनियन आणि गार्लिक, बाकी सगळे मसाले जैनमध्ये पण मिळतात. तुम्हाला खूप शुभेच्छा. वितरकांसाठी किंवा ग्राहकांसाठी तुम्ही काय सांगाल? हा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये नवीन डिस्ट्रीब्युटर्स आम्हाला जॉईन करून ते आमच्याबरोबर व्यवसाय जॉईन करून ते स्वतः एक छान व्यवसाय करू शकतात. अगदी कोल्हापूरवरूनही आलेले आहेत खास असे वितरक, त्याचबरोबर वेगवेगळे प्रोडक्ट्स घेऊन. तर आता आपण भेटत आहोत मराठा स्वादिष्ट कोल्हापूर सिक्रेट मसाले यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं यांचं प्रोडक्ट काय आहे आणि काय आहे वेगळेपण. नमस्ते मॅम. नमस्कार. काय सांगाल तुम्ही तुमच्या मराठा स्वादिष्ट याबद्दल? म्हणजे आमचे जे मसाले आहेत कोल्हापूर सिक्रेट मसाले, हे अस्सल कोल्हापूर टिपिकल, म्हणजे इतरत्र जे मसाले आहेत ते सगळे पावडर फॉर्ममध्ये असतात, पण आमचे जे सगळे मसाले आहेत ते रेडी टू कुक फॉर्ममध्ये. मग रेडी टू कुक फॉर्म म्हणजे फक्त एक कांदा, एक टोमॅटो आणि आपला मसाला, म्हणजे इतरत्र तुम्हाला बाकी काही घालायची आवश्यकता नाही. म्हणजे बाकीच्या मसाल्यांमध्ये कसं ॲडिशनल कलर, प्रिझर्वेटिव्ह, फ्लेवर येण्यासाठी असतो, पण आमच्या मसाल्यांमध्ये तसं काही घालण्याची आवश्यकता नाही. म्हणजे अस्सल कोल्हापूर केलेले मसाले. हो, टिपिकल पारंपरिक पद्धती. हो, पारंपरिक पद्धतीने डंकात केलेले मसाले आहेत. आतापर्यंत तुम्ही मसाले वापरतात त्यामध्ये पावडर सगळे असते. पावडर असल्यामुळे तुम्हाला आलं, लसूण पेस्ट, वाटण ते वेगळं करावं लागतं, ते वेगळं घालावं लागतं. ते तुम्हाला आमच्या मसाल्यामध्ये घालायचं नाही, तुमच्याऐवजी आम्ही त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे मसाले होतात ते रेडी टू कुक मसाले होतात. फक्त रेसिपी प्रमाणे फक्त जे दिलेलं आहे कांदा, टोमॅटो आणि मसाला, इतरत्र काहीच नाही. विसर झाल्यामुळे चिकन तयार, मटन तयार. ओके. या स्नेह मेळाव्याचे जे प्रायोजक आहेत ते आपल्या बरोबर आहेत. नमस्ते सर. नमस्ते. काय सांगाल तुमच्या प्रोडक्ट विषयी? HP तर सर्वांना माहितीच आहे, तरी त्याचं वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा. नमस्कार, माझं नाव शरवण गद्रे. आम्ही HP दामोदर कंपनीचे 5th जनरेशन. सो हा बिझनेस सुरू आता 100 वर्ष होत आले. आता एक 1930 चालू झालेला बिझनेस आहे हा. आम्ही 5th पिढी आहे. तर आमचे आसामवरून आम्ही चहा हे करतो. आमचे हे वेगळे सगळे हे भरपूर व्हरायटी आहेत, वेगळे फ्लेवर टी आहेत. तर असं आमची जर्नी आतापर्यंत 1930 चालू झालेलं आहे. आणि वितरकांना काय आवाहन कराल? आमचा खूप जुना ब्रँड आहे, 90 वर्ष झालेली आहेत. म्हणजे हा ब्रँड सांगायचं तर माझ्या पणजोबांनी आणि त्यांच्या भावांनी असा चालू केलेला होता. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, कर्नाटका या सगळ्या भागामध्ये आपला चांगल्या प्रकारे वितरित होतोच. तर अजून आपल्याला व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं अजून लोकांनी जोडावं, चांगली क्वालिटी उत्तम दरामध्ये देणं हेच आमचं इथवरचं म्हणजे 90 वर्ष पूर्ण करण्याचं एक रहस्य हेच आहे की उत्तम क्वालिटी आणि रास्त दर. तर मग सगळ्या डिस्ट्रीब्युटरना आम्हाला हेच म्हणणं आहे की
व्यवसाय वृद्धीमध्ये आम्हाला हातभार लावावा, आमच्या बरोबरीनं त्यांचं पण पुढं जाऊन कल्याण हवं, हेच आमचे हे आहे. क्वालिटी देणार, क्वालिटी वापरा, तुमच्याकडनं पूर्ण सपोर्ट असणार सगळ्यांना. तर माझ्याकडे जे प्रॉडक्ट आहेत, माझ्या प्रॉडक्टची USP अशी आहे की ज्याच्यामध्ये मैदा आपण कुठल्याही प्रकारचा वापरत नाही. स्वीटनिंग जे आपण गुळाने केलेले आहे, काही प्रीमियम आहेत जे फक्त लोण्यामध्ये बनवलेले आहेत, शुगर फ्री सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये केमिकल स्वीटनर आपण वापरतो. अशी ही माझ्याकडे प्रॉडक्ट रेंज आहे. युजली जे कुकीज असतात त्याच्यामध्ये मोस्टली मैदा वापरला जातो. शुगर फ्रीमध्ये केमिकल्स, स्वीटनर्स किंवा खूप सारे केमिकल्स असतात जे आपण वापरत नाही. तर मी स्वतः सायन्स अँड न्यूट्रिशनिस्ट आहे. तर माझ्या नॉलेजचा वापर करून मी सगळे प्रॉडक्ट्स, रेसिपी जे आहेत स्क्रॅचपासून डेव्हलप केलेले आहेत. रिपिटेटिव्ह रिसर्च करून खूप सारे ट्रायल्स प्रत्येक प्रॉडक्ट बनवण्याच्या मागे घेतलेले आहेत. नमस्कार, माझं नाव श्यामल पाटील. माझं पुण्यामध्ये गेली 5 वर्षांपासून हेल्दी आणि इन्स्टंट मिक्स आटाचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. स्वरूप हेल्दी नावाने ब्रँड नेम रजिस्टर आहे आपला. आणि पुण्यामध्ये दोराबजी स्टोअर्स, ग्राहक पेठ, अग्रज अशा ठिकाणी आपण सप्लाय करतो. पुणे सिटीमध्ये इस्टॅब्लिश झाल्यानंतर आता पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही आउटर पार्टला नारायणगाव, मंचर, सासवड, जेजुरी इथपर्यंत आपले प्रोडक्ट येत आहेत. तर आता आपल्याला डिस्ट्रीब्युशनला जायचं आहे. आपला प्रोडक्ट आहे इन्स्टंट मिक्स थालीपीठ. भाजणीमध्ये 10 प्रकारचे थालीपीठ आहेत. कांदा, लसूण, तिखट, मीठ सगळं मिक्स आणि फक्त पाणी घालून बनवा अशी कॉन्सेप्ट आहे. हेल्दी न्यूट्रिशियस प्रोडक्ट 10 मिनिटांमध्ये तयार होतोय. तर आपल्याला सगळ्यांच्या सहकार्याने पुढे जायचं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मॉम स्पीक कंपनीकडनं रिप्रेझेंटेटिव्ह आहे इथे. माझ्याकडे प्रोडक्ट्समध्ये बनाना चिप्स, खाखरा आणि 20 RS मध्ये बनाना चिप्स आहे. ही पूर्णपणे प्रीमियम आणि एकदम प्रीमियम कॅटेगरीमध्ये रेंज आहे. आपले प्रोडक्ट 10 रुपयापासून स्टार्ट होतात आणि आपला ब्रँड हा डोम्स कंपनीचा सब ब्रँड आहे. थँक्यू. नमस्ते. टायगर ब्रँडचे आपले रेडी टू कुक मसाले येतात. तर भारतातला सर्वात पहिला मिसळ मसाला जो आपला आहे तो 2009 साली आम्ही चालू केला होता. बाकीच्या कंपनीचे नंतर आले 2015-16मध्ये. आणि याची स्पेशालिटी अशी आहे की आपण कुणीही जास्तीत जास्त 5 मिनिटामध्ये घरी मिसळ बनवू शकतो. रेसिपी पाठीमागे लिहिलेली आहे. सर्वांपेक्षा वेगळा असा आहे. सर्वांना विनंती करते, आपल्याला लवकरात लवकर कार्यक्रम सुरू करायचा आहे. तर प्रत्येकाने आपल्या. नमस्कार, गुड इव्हनिंग, सस्तिकाल. सगळ्यांपुढे आहे हा इलेक्ट्रिक 4 व्हीलर. आत्ता भारतातला सगळ्यात मोठा बॅटरी, सगळ्यात जास्त रनिंग आणि सगळ्यात जास्त पॉवर असणारी ही गाडी आहे, ज्याचं नाव आहे ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी. ब्रँड नेम आणि मॉडेल आहे तेज. हा तेज मॉडेल एका सिंगल चार्जमध्ये 190 किलोमीटर्स प्लसची रेंज देणारी ही गाडी आहे, जी की आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठी रेंज, सगळ्यात जास्त रनिंग, सगळ्यात जास्त पॉवर गाडी आहे, पॉवरफुल गाडी आहे ही. याचं मॅन्युफॅक्चरिंग इंदोर इथं MP मध्ये होतं आहे. फास्ट चार्जिंग ऑप्शनसुद्धा आपल्या गाडीला शिवाय अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त एका तासाभरात आपली गाडी ही 100% चार्ज करू शकता. गाडीची लेग स्पेस पण खूप मोठी आहे. ऑटोमॅटिक गाडी, इझी टू ड्राईव्ह. सगळं काही वर्किंग ह्या सगळ्या मोडवरती होतं. रिव्हर्स, न्यूट्रल अँड ड्राईव्ह. गाडीची स्पीड ही सगळ्यात मोठी 80 km/h स्पीड देतोय. गाडीचं फास्ट चार्जिंग ऑप्शन CCS2 ऑप्शन आहे, जे की हे असणार आहे. म्हणजेच जिथे तुमची कार चार्ज होणार त्या ठिकाणी आपली ही गाडी चार्ज होतीये. डाला साईजसुद्धा गाडीचा हा खूप मोठा आहे. इनफॅक्ट आतमधनं बघूयात, 8 फूट 3 इंचाची लांबी, शिवाय रुंदी ही 5 फूट 1 इंच आणि जी हाईट आहे गाडीची ती 6 फूट 5 इंच एवढी आहे. सो ही गाडी तुम्हाला अतिशय पॉकेट फ्रेंडली, इको फ्रेंडली आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 1 रुपया प्रति किलोमीटर कॉस्टिंग गाडीची पडणार आहे. थँक्यू. या इलेक्ट्रिक 4 व्हीलर मिनी ट्रकला आपण सगळ्यात जास्त वॉरंटी म्हणजे 7 वर्ष 2 लाख किलोमीटर एवढी देतोय. कारण त्याचं हे की JEMच्या गाडीला स्वतः JEM मॅन्युफॅक्चर्ड बॅटरी लागतीये, जे की आजच्या घडीला कुठलाच 4 व्हीलर EV मॅन्युफॅक्चरर स्वतःच्या ब्रँडची बॅटरी लावत नाहीये. हा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पार्ट आपल्या गाडीसाठी आहे.
सो प्लीज डू विजिट आवर शोरूम ॲट वाघोली लिस्ट्रिक मोटर्स. आणि ज्याला कोणाला ट्रायल हवी असेल त्यांनी दिलेल्या ॲड्रेसवरती लिस्ट्रिक मोटर्स वाघोलीला कॉन्टॅक्ट करावा. आम्ही ट्रायल बेसिसवरती पण गाडी अवेलेबल करून देतो. थँक्यू. मैं संतोष रिलायंस कंज्यूमर प्रोडक्ट लिमिटेड से। ये हमारा रिलायंस कंपनी ने हमारे कुछ प्रोडक्ट लॉन्च किए गए हैं, जिसमें है नूडल्स है, केचप है और सॉसेस है। हमारा जो जैम है, जैम की स्पेशलिटी की इसमें 22% फ्रूट कंटेंट है। और हमारी जो केचप है, केचप कैटेगरी, जिसमें 1 रुपये से लेके 8 ग्राम मतलब 1 रुपये MRP से लेके ये 1 kg तक हम ने इंट्रोड्यूस किया मार्केट के लिए। और नूडल्स में स्पेशली नूडल्स में हम 5 रुपीज़ में और 10 रुपीज़ में दोनों में इंट्रोड्यूस किया है। जो 5 रुपये में दे रहे हैं हम 25 ग्राम दे रहे हैं, जो कंपेयरली अदर प्रोडक्ट्स हमारा ग्रामेज ज़्यादा है। और ये जो 10 रुपीज़ में 55 ग्राम आया है ये। और इसमें अदर्स भी फ्लेवर है, हमारे आटा नूडल्स हैं, जैसे कोरियन हैं स्पेशली। गुड मॉर्निंग मॅडम. त्रिशूळ म्हणून आपली कंपनी, त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे 1977ची कंपनी आहे, दिल्ली बेस्ड कंपनी आहे. त्यामध्ये फॅब्रिक केअरमध्ये आपल्याकडे अल्ट्रावॉश डिटर्जंट पावडर आहे, अल्ट्रावॉश डिटर्जंट लिक्विड आहे. त्यानंतर किचन केअरमध्ये डिशवॉश आहे, फ्लोअर क्लीनरमध्ये फ्लेवर्ड क्लीनर आहे आणि व्हाईट फिनेल आहे, जे की व्हाईट फिनेल मॉस्किटो रिपेलंट आहे. आणि डिटर्जंट पावडरमध्ये अर्धा किलो 1 किलो असे SQ आहेत. त्यानंतर ब्लू म्हणून त्रिशूळचं टॉयलेट क्लीनर आहे, त्यामध्ये 1 लिटर, अर्धा लिटर, 5 लिटरमध्ये व्हरायटी आहेत. त्यानंतर नॅफ्थलिन बॉल्स आहेत, जे की A1 ग्रेडमध्ये येतात. आणि त्यानंतर युरिनल ट्यूब्स आहेत. त्यानंतर ओडर आउट म्हणून एअर फ्रेशनर आहे आणि स्पार्कल आहे, ग्लास क्लीनर. त्यानंतर अल्ट्रावॉश डिटर्जंट केक आहे. हाय, so we have a company called NutriPair India Private Limited which is based in Pune. और ये हमारा प्रोडक्ट का रेंज है, जिसमें मेजरली चिक्की है. इसमें मल्टीपल वेरिएंट्स का चिक्की आता है इन 5 रुपीज़, 10 रुपीज़, 50 रुपीज़ प्राइस पॉइंट. एंड अपार्ट फ्रॉम दैट वी हैव अ रेंज ऑफ कॉन्फेक्शनरी प्रोडक्ट, जिसमें चॉकलेट, कैंडी, वेफर्स आता है. उसके बाद में खाखरा. सो इस टाइप से एक FMCG रेंज का एक कंप्लीट रेंज है, वेयर वी हैव 50+ प्रोडक्ट्स. एंड वी ऑल्सो हैव एसोसिएशन विथ BIS+. So BIS+ have their software which is related to distribution and analytics. So any stockist who is using this application will get a complete analytics of their products, what they are selling in one. बिझनेस लोन, यूज कार लोन, पर्सनल लोन, सेकंड हँड कारवरतीही लोन देतो, प्रोव्हाइड करतो. CCOD, मणिपाल सिग्माचा आमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण आहे. तर काही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ERP सॉफ्टवेअर फॉर रिटेलर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर. आमच्याकडे आज कंप्लीट सॉफ्टवेअर भेटतात. गार्मेंट, सुपर मार्केट, मोबाईल स्टोर, इलेक्ट्रॉनिक स्टोर, रेस्टॉरंट, ऑटोमोबाईल, फुटवेअर, ॲग्रिकल्चर अशा कंप्लीट बिझनेससाठी आपल्याकडे ERP सोल्युशन आहे. या सोल्युशनमध्ये तुम्हाला A-to-Z बिलिंग सॉफ्टवेअर मिळतात विथ GST कॉम्पॅटेबिलिटी, ERP फॅसिलिटीज लाईक इन्व्हेंटरी, कोटेशन, कस्टमर रिलेशन, रिपोर्ट्स, अकाउंटिंग असं कंप्लीट आफ्टर सेल सर्व्हिस तुम्हाला कस्टमर बेसवरती भेटून जातो. थँक्यू. उपाध्यक्ष, महाराष्ट्र कंझ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर फेडरेशन. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हायचंय. त्याचबरोबर प्रवीण साखला, जिल्हा अध्यक्ष, यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. त्याचबरोबर माननीय श्याम मुंदडा यांना मी विनंती करते की त्यांनी व्हायचंय. सेठिया कुमार, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर समोर दिलेल्या खुर्च्यांवर आसनस्थ होतील. त्याचबरोबर डाव्या बाजूला जे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत त्यांनी आसनस्थ व्हावे.
तालुक्याच्या नाण्यात कौशल्य आहे आणि हेच कौशल्य दाखवण्याची ही सुवर्ण संधी मला वाटते. तर ही प्रत्येकाने या संधीचं सोनं करायचं आहे आणि आपलं प्रोडक्ट हे इथे प्रत्येक वितरकाला प्राप्त व्हावे आणि इथलं जे वातावरण आहे ते मंगलमय व्हावं, हा दीप प्रज्वलनाचा मुख्य उद्देश. मॉल असेल, काही कंपन्यांचे चेन शॉपी पण असतात. महाराष्ट्र राज्यात कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर फेडरेशनचे हे सचिव आहेत. यांचा सत्कार असोसिएशनचे संदीप शहा हे करीत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांचा सत्कार प्रशांत गाडगे सर करत आहेत. हा करत असतो आणि हेच करत असताना आपण आपलं प्रोडक्ट कसं चांगलं आहे हे पटवून देण्यासाठी किंवा जे आजचे स्पॉन्सर आहेत ते प्रत्येक जण आपल्या प्रोडक्टचं इथे प्रेझेंटेशन करणार आहेत. तर सर्वात प्रथम मी विनंती करते LICचे प्रवीण वायसे सर, ब्रांच मॅनेजर जे आहेत ते LICचं आपलं स्वतःचं प्रेझेंटेशन करतील. आणखी बरेचसे फायदे आहेत, पण जेव्हा आम्ही इंडिव्हिज्युअली तुम्हाला भेटू आमच्या जॉब कर रहा है तो इंश्योरेंस इज द मस्ट, बिकॉज बिजनेस के लिए भी चहामध्ये देखील बरेच प्रकार आहेत. डस चहा असो, गोळी चहा असो किंवा आपला मसाला चहा असो, इलायची चहा असो, असे विविध प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत. कंपनीला आपण फेस केलेला आहे आणि कंपन्यांकडून आपले रास्त मागणे करून घेतलेले आहेत. तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही प्रत्येक टाउनमध्ये आपल्या टाउनमध्ये गेल्यानंतर एकमेकांचे भेटत राहा. तर असे अनेक वितरक आणि आपले प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत. तर सगळ्यांचं मॅन्युफॅक्चरर इथे आहे. तर सगळ्यांचं स्वागत. आता मी विनंती करते, आपण इथे तर आलेलो आहोत तर प्रत्येकाच्या स्टॉलवर जाऊन त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे. आपण जर व्यवसाय करण्यामध्ये आपण गोष्ट अशी होती, जसं काही आम्ही जेव्हा आलो विशेष हे होतं की जनरली आम्ही पुढे असतो, नंतर लोक कळवतात. आज असं झालं की आमच्यामुळे उशीर झाला असं आम्हाला फील झालं, तेव्हा आमच्याकडनंच चूक झाली. त्याच्यामुळे मी सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी माफी. खूप वर्षांनंतर झोन मीटिंग मध्ये झोन अध्यक्ष आणि तिन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष एकाच वेळेस एका मंचावर आलेले आहेत. तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. ज्या पद्धतीनं पुन्हा शहर किंवा पुन्हा जिल्हा इम्पॉर्टन्स आहे, त्या सातारा वरटे साहेब येत आहेत. वरटे साहेबांचं काम आम्ही खूप वर्षापासून बघत आलेलो आहे. त्यांना माणूस एकटं तर एकटं पोहोचतात सगळीकडे, अगदी अकोल्याला म्हणत तर अकोल्याला येतात. आणि रोडा जे आहे त्यांचं नगरला आम्ही मागच्या 3-4 महिन्यापूर्वी गेलो होतो. तर हे दोन्ही जिल्हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि पुणे झोन हा या 3 जिल्ह्यांचा बनून बनतो. त्यामुळं संतोषने ज्या पद्धतीने पुणे रुरल पासून जी सुरुवात केली आज गेल्या 2-3 वर्षापासून, तर त्याचं एक नावारूपाने जर आपण पाहिलं तर एक मोठं वटवृक्ष होण्याची झालं. टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे, त्यांनी पण या कंपन्यांसारखं डिलिव्हरी केली पाहिजे, त्यांनी पण या कंपन्यांसारखे डिस्काउंट दिले पाहिजे. सगळी मार्जिन स्वतः खाली नाही पाहिजे. त्याला मिळते 10%, 8-10% रिटेलर मार्जिन आहे. ते देणार किती आणि ठेवणार किती? कुठलाही रिटेलर जर बघितलं आपण तर पूर्णपणे त्याचा उदरनिर्वाह जो आहे तो त्या दुकानावर चालत असतो. एक पूर्ण संसार त्याच्यावर चालतो. मधून 4 जण, मावळमधून 4 जण, जुन्नरमधून 11 जण, इंदापूर 11, दौंड 10 आहे. जवळजवळ 150 जणांची आज उपस्थिती राहिली. यामुळं आपल्या कार्यक्रमाला शोभा आली. सगळ्या वितरकांचं पुणे जिल्हा रिटेल व्यापार कंझ्युमर प्रोडक्ट असोसिएशनतर्फे मी सगळे नमस्कार. पुणे जिल्हा अगोदर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशन यांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांचे सहकार्याने आपण कार्यक्रम अगदी सुंदर झाला असं जाहीर करतो.
आलेल्या सर्व वितरक बांधवांच्या वतीने सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचे धन्यवाद सर. तर आज आपण पुणे जिल्हा रूरल कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन याच्या स्नेह मेळाव्यासाठी सर्वांनी वेळ काढून इथे उपस्थित राहिले. आता यानंतर जेवढे जे स्टॉल धारक आहेत त्यांना व्हिजिट करा. प्रत्येकाने एक वितरक म्हणून, एक ग्राहक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून त्यांच्याशी भेटा, बोला आणि त्यांच्या प्रोडक्ट विषयी जाणून घ्या. तर जमलेच आहे. मी पण एक छोटी व्यावसायिक आहे आणि मला जो माझा व्यावसायिक पण आहे, उद्योजक पण आहे, तो इथे बोलावसा. तर दीपिका एंटरप्राइजेस म्हणून माझा छोटा व्यवसाय आहे. यामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ हे मी पुण्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि बाहेरच्या देशांमध्ये मी देते. तर त्याचबरोबर इथे निवेदन ही एक माझी कला आहे. त्यासाठी संतोष गवारी सर यांनी मला इथे बोलवलं. त्यांचे मी अगदी मनापासून आभार मानते. कुठला आहे? स्नेह मेळाव्यासाठी असलेले मान्यवर माननीय श्री धैर्यशील पाटील, प्रफुल्ल जैन यांनी वितरकांच्या स्टॉलला भेटी दिल्या. त्याचबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे हा स्नेह मेळावा अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.